सोलापुर लोकसभा चुनाव की मतगणना 4 जून को होगी। प्रत्याशियों के साथ साथ राजनीतिक दलों के कार्यकर्ताओं को भी यह उत्सुकता चरम पर पहुंच गई है कि मतदान बढ़ना भी सिरदर्द बनेगा। इसी बीच कांग्रेस के विधायक और सोलापुर लोकसभा उम्मीदवार प्रणीत शिंदे ने चुनाव के बाद पहली बार मीडिया से बात करते हुए कहा कि प्रधानमंत्री ने चुनाव का ध्रुवीकरण किया है, क्योंकि जनता की राय बीजेपी के पक्ष में नहीं थी, लेकिन लोग इससे तंग आ चुके हैं। उन्हें ईवीएम पर संदेह है कि अंतिम विकल्प के रूप में वे सत्ता के लिए कुछ भी कर सकते हैं। सगळे सर्वे बघितल्यावर आणि बीजेपीचे पण सर्वे त्यांना पण कळून चुकलंय की त्यांच्या बाजूनी जनमत नाहीये। आज तुम्ही बघताय की पंतप्रधानांची भाषणं पण एवढ्या खालच्या पातळीची आहे, तरी ते काहीही बोलत सुटलेत। ह्याच्यावरून कळतं की त्यांना पण आता अंदाज आलाय की त्यांच्या बाजूनी ते जनमत राहणार नाहीये। त्यांनी फक्त एका गोष्टीवर भर दिला मागच्या 1 महिन्यात आपण बघितलं, ते म्हणजे ध्रुवीकरण, पोलरायझेशनवर त्यांनी खूप भर दिला आणि ते त्याच्यावरच अवलंबून राहिले की त्यामुळे मतदान त्यांच्या बाजूनी वळेल। पण आता लोक वैतागलेत, लोक थकलेत, लोकांना काम बघायचं। आपण सोलापुरात स्वयं बघतोय की शेतकरी त्रस्त आहे, सर्वसामान्य माणूस रस्ते, आणि हे पोलरायझेशन असू देत तेव्हा त्यांची जातीयवादावर धर्मांतर धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याची भाषणं असू देत, लोक वैतागलेत। लोकांना कळून चुकलंय की आता बदल हा होणं गरजेचं आहे आणि काम लोकांना दिसणं गरजेचं आहे। आणि त्याच अनुषंगाने तुम्ही आता बघाल की येणाऱ्या 4 तारखेला जर म्हणजे आपण बघितलं की बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मतदारसंघात 24 तासामध्ये मतदान वाढलंय आणि त्याची दखल आता ईसीनी आमचं प्रेशर, काँग्रेस पक्षाचं आणि इंडिया अलायन्सचं प्रेशर असल्यामुळे त्याची दखल पण घेतली आहे। 17C फॉर्मचं दखल पण घेतलंय, ठिकठिकाणी आपण ट्रेनिंग पण देतोय। तर मला असं वाटतं आता त्यांचा एकच कदाचित तो शेवटचा हे असेल ईव्हीएम बद्दल काही, आणि हे नाही, सर्वसामान्य लोक आम्हाला फोन करून सांगतायत। मला मागच्या 20 दिवसात लोक फोन करतात की ताई आम्ही मतदान केलंय पण फक्त ईव्हीएम कडे लक्ष द्या। तर आज सगळेजण आम्ही त्याबद्दल सतर्क आहोत, सगळीकडे पूर्ण देशभरात आपण सतर्क आहोत। लोकांनी पण सतर्क राहावं आणि कदाचित तेच त्यांच्याकडे आता शेवटचा पर्याय राहिलाय, कारण का ह्यांच्या पलीकडे आपण काही म्हणजे कामाला सोडून देशाचं विटंबना करणारा जर त्यांची मानसिकता असेल तर ते काहीही करू शकतात सत्तेसाठी, आणि हे आपल्याला दिसून आलं। सोलापुर से रियाज जहागीरदार की रिपोर्ट, TV1 इंडिया न्यूज।